पुण्यातील कचरा पेट्या 22व्या दिवशी देखील ओव्हरफ्लो होऊन वाहत आहेत। खरं तर गेल्या काही दिवसापूर्वीच त्या ओव्हरफ्लो झालेल्या आहेत, पण आता त्या कचरा कुंडीच्या बाहेर येऊन पडलेला कचरा मात्र फुरसुंगी वासियांनी कचरा न टाकू देण्याचा जो पवित्रा आहे तो अद्याप कायम ठेवलाय। त्यामुळे हा कचरा नेमका कुठे टाकायचा हा पुणे महानगरपालिकेच्या समोरचा एक यक्ष प्रश्न म्हणावा लागेल। तर दुसरीकडे पिंपरी सांडस मधल्या गावकऱ्यांनीही संभावित कचरा डेपोला आतापासूनच विरोध सुरू केलाय। त्यामुळे कचरा प्रश्न आता चांगला चिघळलाय असंच म्हणावं लागेल। पिंपरी सांडस गावातील 50 एकर जमीन जे कचरा डेपोसाठी निश्चित करण्यात आलेली आहे, प्रस्तावित आहे, मात्र पिंपरी सांडसची कचरा डेपो हटवा कृती समिती जी आहे ती आता आक्रमक होऊन मैदानात उतरली आहे आणि त्यात गावकऱ्यांनी आता विरोध दर्शवायला सुरुवात केलाय। याआधीही वडू, तुळापूर आणि मोशी गावाजवळ या सगळ्या कचरा डेपोसाठी जागा निश्चित करण्यात आली होती, मात्र तिथल्या स्थानिक नागरिकांनी जेव्हा त्याला विरोध केला तेव्हा ते पर्याय बाद करण्यात आले। दरम्यान जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे पुण्याच्या आयुक्तांसोबत फुरसुंगी मधल्या परिस्थितीची पाहणी करतायत आणि आता ते पाहून यावर काही मार्ग काढतात का हे पाहावं लागेल। दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी भक्ती भिसुरे आहेत। भक्ती, 22वा दिवस आहे, कचरा कोंडी फुटत नाहीये, काय प्रयत्न सध्या पुण्यात सुरू आहेत? विलास, तू म्हणतोस तसं 22वा दिवस आहे। पालकमंत्री अजूनही परदेश दौऱ्यावरती आहेत। नाही म्हणायला पुणेकरांचं नशीब म्हणावं लागेल की किमान या परिसराचे आमदार आणि राज्यमंत्री असलेले विजय शिवतारे 22 दिवसांनंतर का होईना पण फुरसुंगी कचरा डेपोवरती आलेले आहेत, ग्रामस्थांची भेट घेत आहेत, पाहणी करतायत आणि या सगळ्यामधून काही तोडगा निघणं शक्य आहे का याच्या दृष्टीने त्यांचे जे काही प्रयत्न आहेत ते आज 22व्या दिवशी का होईना पण सुरू झालेले पाहायला मिळतात। नक्कीच, तेव्हा हे प्रयत्न सध्या सुरू आहेत, पण जे मंत्री महोदय, पालकमंत्री आहेत ते विदेशात आहेत, मोकळी हवा घेत आहेत, मोकळा श्वास घेत आहेत। पुणेकर मात्र श्वास कोंडलेला धरून जगतायत।